नाशिकचं आणखीन एक प्रकरण जे गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात नाही तर देशात गाजतंय ते म्हणजे अशोक खरातचं प्रकरण। आणि याच अशोक खरातच्या प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी तर आता असं विधान केलंय की या खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राची देशभरात चेष्टा झाली, कुचेष्टा झाली, हिणवलं गेलं महाराष्ट्राची संस्कृती आणि याबद्दल देशात आता बरं बोललं जात नाही। एवढंच नाही तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा खरात प्रकरणाबद्दल एक भाष्य केलं आणि या प्रकरणात आता राजकीय रंगासोबतच जातीय रंग सुद्धा येऊ लागलाय। त्यांच्या खराच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता किशोर भाऊ, तर अख्ख्या मुसलमानाची वरात काढली, बोंधू बाबाची वरात काढलीच ना। तो नालायक आहे, त्याला नालायक करण्याची ताकद असली पाहिजे। विजय वडेट्टीवारांना प्रत्येक ठिकाणी अल्पसंख्याकाचं लांगुल चालन करणं एवढंच दिसतं। आपली चेष्टा करून ठेवली आहे या खराताने। एक खरात, त्याची वरात आणि त्यावरून राजकारण जोरात, असं सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। खरात भोंदू बाबा आहे, तंत्रमंत्र आणि बोवाबाजी करून दुनियेला गंडवायचा आणि खरातचे बड्या बड्या राजकीय नेत्यांशी संबंध आहेत। सत्ताधाऱ्यांशीही अशोक खरातचा संवाद होत असल्याचं उघड झालंय। त्यामुळे या भोंदू बाबावर काय कारवाई होणार यावर विरोधकांचं खास लक्ष लागलंय। आता विरोधकांनी खरातच्या या प्रकरणामध्ये धर्म आणलाय। वडेट्टीवार म्हणतायत खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती। मुस्लिम समाजामध्ये एक मिनिट, मी काल परवा बोलताना म्हणालो, त्यांच्या खराच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता किशोर भाऊ, तर अख्ख्या मुसलमानाची वरात काढली। पण त्यावर कोण बोलतोय? हे कोणी धर्माचा कोणत्याही जातीचा असू दे, तो नालायक आहे, त्याला नालायक करण्याची ताकद असली पाहिजे, ती समाजामध्ये निर्माण केली आहे। बाबाची वरात काढलीच ना। बरं, हे काय कुठल्या काँग्रेसवाल्यांनी प्रकरण बाहेर आणलं नव्हतं। एक महिना अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कुठला काँग्रेसवाला सभागृहात बोलला नाही की असा अशोक खरातासारखा भोंदूबाबा आहे। आमच्या सरकारनं लक्ष घातलं या विषयामध्ये। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं ही बाब जेव्हा आली, नाशिक पोलिसांना सूचना देऊन अत्यंत गुप्तपणे अशोक खरातला अटक केलेली आहे आणि त्यामध्ये सरकारचाच हात आहे अशोक खरातला अटक करण्यामध्ये। भोंदूगिरीला आमचं सरकार कधीही पाठीशी घालत नाही। विजय वडेट्टीवारांना प्रत्येक ठिकाणी अल्पसंख्याकाचं लांगुल चालन करणं एवढंच दिसतं। कारण काँग्रेसची मदार ही काही विशिष्ट धर्माच्या मतांवर अवलंबून आहे। त्यांना वाटतं की राहुल गांधी औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, त्यामुळं आपण औरंगजेबाच्या दाढ्या कुरवळण्याचं काम, अफजल खानाच्या दाढ्या कुरवळण्याचं काम करावं। त्याच दृष्टीतून विजय वडेट्टीवारांचं हे वक्तव्य आलंय। खरात कुठल्या धर्माचा आहे हे महत्त्वाचं नाही आहे। खरातनं जी कृत्य केली त्या कृत्याबद्दल शिक्षा करण्याचं काम कुणी केलं? काँग्रेसचं सरकार असतं तर अशा खरातच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत देखील विजय वडेट्टीवार तुमची झाली नसती। नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानं देशभरात चर्चा सुरू झाली आहे। अशोक खरातमुळे दिल्लीतील लोक चेष्टा करायला लागले असं सुप्रिया सुळे म्हणतात। तर अशोक खरातवर कडक कारवाईची मागणी हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडी यांनी दिली आहे। खरात प्रकरणामध्ये जी भयानक गोष्ट झाली म्हणजे माणुसकीला काळीमा असणारी अशी ही गोष्ट आहे, अतिशय दुर्दैवी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला खरं तर एक खूप मोठा धक्का आहे हा। आणि महाराष्ट्रात नाही देशात, म्हणजे मी माझा पार्लमेंटमधला अनुभव सांगते, आपली चेष्टा करून ठेवली आहे या खराताने। कारण राज्यामध्ये देशामध्ये काम करत असताना बाकीच्या राज्यांमधले सातत्याने सगळे जे खासदार किंवा लोक मला दिल्लीत भेटतात ते चेष्टा करायला लागले की अगरे तुमच्या महाराष्ट्रात काय चाललं आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओज येत आहेत काही लोकांचे, ज्या पद्धतीने, हे खूप खूप दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे। आणि मला असं वाटतं एक सिस्टम म्हणून ही आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे। कहीं पर भी बहन बेटियों के साथ विनय भंग होता है
कंप्लेन करो, पुलिस कड़ाई से कदम ले। महिलाओं की विनय की रक्षा ये समाज और सरकार दोनों की जिम्मेदारी है। अकेले नासिक में नहीं, कहीं पर भी, और नासिक में भी कड़े कदम उठाए। अशोक खरातनं महिलांवर अत्याचार केले, बुवाबाजीच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला। खरातवर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे, त्यात जाती धर्माचा संबंधच असू शकत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।